श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. थोडं थांब, तुझ्यासाठी मोठं काहीतरी येत आहे. माझ्या लाडक्या बाळा, इतकी घाई करू नकोस. तुला वाटतंय की तुझं आयुष्य थांबलं आहे, पण खरं तर तुझ्यासाठी एक नवीन सुरुवात तयार होत आहे. आज जे मिळत नाही म्हणून दुःखी होऊ नकोस. कदाचित मी तुला छोट्या गोष्टींपासून थांबवत आहे, कारण तुझ्या वाट्याला त्यापेक्षा मोठं सुख लिहिलं आहे. थोडं थांब, माझ्यावर विश्वास ठेव. तू ज्या गोष्टींसाठी अनेक दिवसांपासून प्रार्थना करत आहेस, तीच उत्तर अजून मिळालं नाही म्हणून माझ्यावर हसू नकोस. तुझी प्रार्थना माझ्यापर्यंत पोहोचली आहे, पण योग्य वेळ येण्याची वाट पाहत आहे. उशीर झाला आहे, नकार मिळालेला नाही. माझ्या बाळा, आज तुझ्या डोळ्यात अश्रू आहेत, पण उद्या त्याच डोळ्यात आनंदाचे अश्रू असतील. आजचा संघर्ष तुला तोडण्यासाठी नाही, तर उद्याच्या मोठ्या आनंदासाठी, तुला मजबूत करण्यासाठी आहे. थोडा संयम ठेव, दिवस बदलणार आहेत. तुला वाटतंय की सगळे तुझ्यापेक्षा पुढे गेले आहेत, तू मागे राहिलास, पण लक्षात ठेव, प्रत्येक भक्तांची वेळ वेगळी असते. कुणाचं भाग्य लवकर उघडतं, कुणाचं थोडं उशिरा. तुझी वेळ उशिरा येईल कदाचित, पण जेव्हा येईल तेव्हा तुला आजचा संघर्षही सुंदर वाटेल. ज्या दरवाजांवर तू पुन्हा पुन्हा टकटक करत आहेस, तो दरवाजा उघडत नाही म्हणून निराश होऊ नकोस. कदाचित मी तुझ्यासाठी दुसरा दरवाजा उघडत आहे, असा दरवाजा ज्याची तुला कल्पनाही नाही. म्हणून बंद दरवाजाकडे पाहत बसू नकोस. माझ्यावर विश्वास ठेवून पुढे चालत राहा. तू म्हणतोय, स्वामी, माझ्यासाठी कधी चांगलं होणार? माझं उत्तर एवढंच आहे, थोडं थांब बाळा, कारण जे येत आहे ते फक्त चांगलं नाही, तर तुझ्या आयुष्याला नवीन दिशा देणारं असू शकतं. विश्वास सोडू नकोस. तुझ्या आयुष्यातून काही लोक दूर गेले म्हणून दुःखी होऊ नकोस. प्रत्येक जाणारी व्यक्ती नुकसान नसते. काही लोक दूर जातात कारण त्यांच्या जागी तुझ्या आयुष्यात शांतता, योग्य माणसं आणि नवीन संधी येण्यासाठी जागा तयार होत असते. जे तुझ्यासाठी आहे ते तुझ्यापासून दूर जाणार नाही. माझ्या भक्तांनो, तुमची परीक्षा सुरू आहे म्हणून माझी कृपा संपली असे समजू नका. सोनं शुद्ध करण्यासाठी त्याला अग्नीतून जावं लागतं. त्याचप्रमाणे तुमच्या जीवनातील काही कठीण दिवस तुम्हाला आतून मजबूत करत आहेत. या काळातून बाहेर पडल्यावर तुम्ही स्वतःलाच नवीन रूपात पाहाल. तू ज्या बातमीची आतुरतेने वाट पाहत आहेस, त्यासाठी मनात आशा जिवंत ठेव. प्रत्येक दिवस उत्तर घेऊन येत नाहीत, पण प्रत्येक दिवस तुला त्याच उत्तराच्या जवळ घेऊन जात असतो. आज फक्त एवढं म्हण, स्वामी, योग्य वेळ तुमची. तुझं नशीब खराब आहे असं स्वतःला कधी म्हणू नकोस. नशीब बदलायला एक क्षण पुरतो आणि त्या क्षणाची वेळ कोणालाच माहीत नसते. आज तुझ्याकडे काहीच नसल्यासारखं वाटत असेल, पण उद्या तुझ्याकडे कृतज्ञ होण्यासाठी असंख्य कारण असतील. थोडं थांब बाळा, कथा अजून बाकी आहे. तू खूप थकला आहेस हे मला माहीत आहे. सतत प्रयत्न करूनही परिणाम दिसत नाही म्हणून साथ सोडू नकोस. कधी कधी फळ दिसण्याआधी मूळ मजबूत होत असतात. तुझ्या प्रयत्नांची मूळ खोलवर जात आहे. योग्य वेळी त्यात सुंदर फळ तुला मिळेल. आज तुला जे दुःख वाटत आहे त्याच दुःखांमध्ये उद्याच्या आनंदाची बीज दडलेली असू शकतात. म्हणून परिस्थितींवर राग करू नकोस. मला फक्त एवढं सांग, स्वामी, मला मार्ग दिसत नसला तरी तुमचा विश्वास आहे, आणि मग शांतपणे पुढे चालत राहा. माझ्या बाळा, तुझ्या मनातील इच्छा मी ऐकली आहे. प्रत्येक वेळी तुला शब्दांचं उत्तर मिळेलच असं नाही. कधी परिस्थिती बदलते, कधी योग्य व्यक्ती भेटते, कधी अचानक संधी मिळते. माझं उत्तर अशा रूपात येईल हे माझ्यावर सोड. तुला वाटतंय की तुझं स्वप्न खूप मोठं आहे आणि तुझी परिस्थिती खूप छोटी आहे, पण स्वप्न मोठं असणं चुकीचं नाही. मेहनत करत राहा, मन स्वच्छ ठेव आणि श्रद्धा टिकव. आज जिथं उभा आहेस तिथूनच तुझ्या मोठ्या प्रवासाची सुरुवात होऊ शकते. काही दिवस असे येतात जेव्हा सकाळ होते पण मनात प्रकाश येत नाही. माझ्या बाळा, अशा दिवसात स्वतःला दोष देऊ नकोस. थोडा थांब, श्वास घे आणि माझं नाव घे. तू हारलेला नाहीस, तू फक्त थकलेला आहेस. पुन्हा उठ, मी तुझ्या सोबत आहे. ज्यांनी तुला कमी लेखले त्यांच्याशी भांडून स्वतःला सिद्ध करू नको. शांत राहा, मेहनत कर, राहत राहा. एक दिवस तुझं यशच तुझ्या वतीने बोलेल. तुला कोणाला उत्तर द्यायला गरज नाही, वेळ स्वतः उत्तर देईल. तुझ्या आयुष्यात सध्या एक गोष्ट संपत आहे म्हणून घाबरू नकोस. प्रत्येक शेवटच्या मागे नवीन सुरुवात लपलेली असते. एखादं पान बंद होतं तेव्हा पुस्तक संपत नाही. तुझ्या आयुष्याचं पुढचं पान कदाचित
आजच्यापेक्षा खूप सुंदर असणार आहे. माझ्या भक्तांनो, तुमच्या वाट्याला आलेल्या उशिरा हा शिक्षा नाही. कधी कधी उशीर म्हणजे तयारी असते. ज्या गोष्टींसाठी तुम्ही तयार नसता ती गोष्ट तुमच्याकडे लवकर आली तर तुम्ही तिची किंमतही ओळखू शकणार नाही. म्हणून थांबा, स्वतःला तयार करा. तू एकटा लढतोयस असं तुला वाटतंय असेल तर क्षणभर माझं नाव घे. तुझ्या बाजूला उभं राहण्यासाठी जगातील प्रत्येक व्यक्तीची गरज नाही, एक विश्वास पुरेसा असतो. तुझ्या मनात माझ्यावरचा विश्वास जिवंत ठेव. बाकीचा मार्ग हळूहळू स्पष्ट दिसेल. तुझ्या आयुष्यात अचानक एखादी संधी आली तर घाबरू नकोस. कधी कधी अनेक दिवसांची शांतता एका क्षणात बदलते. म्हणून आज परिस्थिती साधी आहे म्हणून उद्याची तशीच असेल असं समजू नकोस. मोठा बदल अनेकदा शांतपणे सुरू होतात. तू ज्याला अपयश समजतोस कदाचित तो माझ्या योजनेतील एक छोटासा वळण असेल. त्या एका अपयशामुळे स्वतःला संपवू नकोस. पुन्हा प्रयत्न कर. एकदा पडणं म्हणजे हरणं नाही, पुन्हा उभं राहण्याची इच्छा संपणं म्हणजे खरी हार. तुझ्या घरात सुख यावं, मनात समाधान यावं आणि आयुष्यात शौर्य यावं अशी तुझी इच्छा आहे ना? मग चिंता कमी कर आणि प्रयत्न वाढव. प्रार्थने सहकृतीही आवश्यक आहे. मी तुला धैर्य देईन. पुढचं पाऊल तू टाक माझा बाळा. तुझ्या हातातून निसटलेल्या प्रत्येक गोष्टींसाठी रडत बसू नको. काही गोष्टी तुझ्या आयुष्यात येतात फक्त तुला पुढच्या मोठ्या गोष्टींसाठी तयार करण्यासाठी. जे निघून गेल्या त्याला आशीर्वाद दे आणि जे येत आहे त्याला स्वागत कर. तुला कदाचित अजून काहीच बदल झालेला दिसत नाही, पण बियाणं जमिनीखाली असताना त्याला झाड झालेलं दिसत नाही तरीही यातून त्याची वाढ सुरू असते. तुझ्या आयुष्यातील काहीतरी यातून तयार होत आहे. फक्त थोडा संयम ठेव. आज जर तुला हा संदेश ऐकताना मनातून जाणवत असेल की हा माझ्यासाठीच आहे तर त्यातील चांगली गोष्ट मनात ठेव. आशा सोडू नकोस. तुझी परिस्थिती तुझी ओळख नाही. आजचा संघर्ष तुझे अंतिम भविष्य नाही. तुझ्यासाठी अजून खूप सुंदर दिवस येण्यासाठी बाकी आहेत. कधी कधी मी तुला तुझ्या इच्छेपासून थोडा दूर नेतो कारण तुला अजून चांगली दिशा दाखवायची असते. त्यावेळी मला समजून घेणं कठीण वाटेल, पण त्यानंतर तुला कळेल की जे घडलं ते तुझ्या भल्यासाठीच होतं. माझ्या निर्णयावर विश्वास ठेव. तुझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस अजून आलेला नसला तरी म्हणून आजच्या दुःखांवरून उद्याचा निर्णय घेऊ नकोस. उद्याचा सूर्य आजच्या अंधारापेक्षा मोठा असतो. थोडं थांब बाळा, तुझ्यासाठी मोठं काहीतरी येत आहे. तू ज्या गोष्टींसाठी प्रार्थना करतोयस त्याच वेळी तुझ्यात काहीतरी बदल आहे. तुझा संयम, तुझी समज, तुझी ताकद आणि तुझा विश्वास कदाचित म्हणूनच वेळ लागत आहे. तू फक्त इच्छा पूर्ण झालेली नको आहे. तुला ती सांभाळण्याची ताकदही मिळावी अशी माझी इच्छा आहे. माझ्या भक्तांनो, जर आज तुमच्याकडे कमी असेल तर लाजू नका. प्रत्येक मोठी गोष्ट छोट्या सुरुवातींपासूनच जन्म घेते. आज एक छोटा पाऊल टाका, उद्या आणखी एक. तुमचा प्रवास छोटा नाही, फक्त त्याला वेळ द्या. आज मी तुला एकच सांगतो, ज्या मनातील आशा मरू देऊ नकोस. लोक काही म्हणू, परिस्थिती काही असो, तुझं मन माझ्या चरणी ठेव आणि प्रयत्न करत राहा. ज्या दिवशी तुझी परिस्थिती बदलेल त्या दिवशी तुला समजेल की हे सर्व थांबणं व्यर्थ नव्हतं. आणि माझ्या लाडक्या भक्तांनो, थोडं थांबा. आज तुम्हाला काहीच होत नाही असं वाटत असेल, आज तुमच्या प्रार्थनेला उत्तर मिळत नसेल, आज तुमच्या मेहनतीचं फळ दिसत नसेल, तरी विश्वास सोडू नका. प्रत्येक शांत रात्रीनंतर पहाट येतील. प्रत्येक प्रतीक्षेनंतर एक क्षण येतो जेव्हा मन म्हणतं, स्वामी आता समजलं, तुम्ही मला थांबवलं होतं कारण माझ्यासाठी यापेक्षा मोठं काहीतरी जपून ठेवलं होतं. म्हणून आज फक्त एवढंच म्हणा, श्री स्वामी समर्थ. माझी घाई मी सोडली, माझी चिंता तुमच्या चरणी ठेवली. योग्य वेळ येईपर्यंत मला श्रद्धा आणि संयम द्या. श्री स्वामी समर्थ. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी.